आमच्या अधिकाऱ्यांच्याकडून असं लेखी आलं की आमच्या स्टोअरला काही जमा नाही, गेट पास नाही, काहीच नाही जमा. याचा अर्थ मटेरियल जमा झालेलं नाही. मग मटेरियल विकलं कोणी आणि खाल्लं कोणी? अधिकाऱ्यांनी खाल्लं का कॉन्ट्रॅक्टरनं खाल्लं? हा, मग याच्यामध्ये अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरचे लागेबंदी आहेत, म्हणून तर कारवाई होत नाही. ऍग्युमेटेशन केल्याने त्रेसष्टचा 100 ट्रान्सफॉर्मर 63 काढला तर इथे जमा करायला पाहिजे स्टोअरला, तो सुद्धा नाहीये. मग असे ट्रान्सफॉर्मर सुद्धा गायब आहेत. ह्याला जबाबदार कोण? सामाजिक कार्यकर्ते बापूराव भिसे यांचे महावितरणाच्या विरोधात आमरण उपोषण. कराड विभागात डोंगरी विकास आराखडा योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते बापूराव भिसे यांनी महावितरणाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणाची प्रत महावितरणाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मुख्य तपास अधिकारी, प्रादेशिक संचालक पुणे, मुख्य अभियंता बारामती तसेच सातारा पोलीस प्रशासनाला पाठवण्यात आली आहे. आता या प्रकरणात महावितरण प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते याकडे कराड परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड. महावितरणमध्ये 2019ला डोंगरी विकास आराखडा हे टेंडर निघालं. त्या टेंडरमध्ये कुंभार इलेक्ट्रिकल यांना हे पूर्ण टेंडर देण्यात आलं. त्यानंतर 2022-23ला त्यात झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल मी तक्रार केली होती. त्या तक्रारी दरम्यान मान्य प्रादेशिक अधिकारी यांनी मला पत्र दिलं होतं, चौकशीचं त्यांचं पत्र आलं होतं मान्य मुख्य अभियंता बारामती यांना. त्यानंतर त्यांनी मान्य अधीक्षक अभियंता प्रभारी होते अमित बारटक्के साहेब, त्यांना पत्र व्यवहार करून त्यांनी खाली पत्र उगलेवाडीला पत्र पाठवलं होतं कार्यकारी अभियंत्यांना की त्यावेळेस जी चौकशी समिती नेमा आणि 7 दिवसात कारवाईचा अहवाल पाठवा. त्यानंतर इथल्या अधिकाऱ्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घेऊन ही चौकशी न करता ती जी समिती नेमली त्या समितीचा अहवालही दिला नाही. नंतर आता मी गेले 4 महिने झाले वारंवार पत्र व्यवहार करून इथले कार्यकारी अभियंता असतील, अधीक्षक अभियंता असतील, कुठलीही त्याच्यामध्ये कारवाई करत नाहीत. खोटी आश्वासन देणे, खोटी पत्र देणे हेच चालू आहे. मी मान्य प्रादेशिक अधिकारी पुणे यांना भेटलो. त्यांनी सुद्धा मला आश्वासन दिलं होतं की आम्ही कारवाई करतो. त्यांनी माझ्यासमोर अधीक्षक अभियंता हळनोर साहेब यांना फोन सुद्धा केला होता, कार्यकारी अभियंता मोहिते साहेब यांना फोन केला होता की याची चौकशी करा आणि लवकरात लवकर कारवाई करा. पण हळनोर साहेबांना माझं आंदोलन होतं, त्यांनी मला पत्र दिले की 15 दिवसात कारवाई करतो. पण त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. फक्त आम्ही चौकशी समिती नेमतो त्याचा अहवाल होता. मग मला पाठीमागच्या चौकशी समितीचा अहवाल द्या ना. तो जर मला नाही अहवाल दिला तर ह्या चौकशी समितीचा अहवाल घेऊन काय करणार? ह्या चौकशी समितीमध्ये जे तुमच्या ऑफिसचे अधिकारी आहेत त्यांनी जी बिलं काढली, ज्या बिलामध्ये रिप्लेसमेंट ऑफ मटेरियल म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर त्या कामामध्ये झालेले डोंगरी भागातले सगळे काम, त्याच्यामध्ये रिप्लेसमेंट ऑफ मटेरियल रिकॉर्ड ऍक्सेसरीज. आता जर रिप्लेसमेंट असतील तर सगळे लोखंडी पोल जे काही काम केले असतील, 76 पोलचा असेल, 37 पोलचा असेल, मग पाटण असेल, चाफळ असेल, कराड मुंडे असेल किंवा तांबे असेल, या ठिकाणी जर कामं झाली असतील तर जुने पोल काढून नवीन पोलची लाईन टाकली असेल तर जुने पोल जमा व्हायला पाहिजे ना आपल्या स्टोअरला. ते झालेलेच नाही, त्याच्यावरती ते काय बोलत नाहीत. आणि मी माहिती अधिकारामध्ये माहिती घेतली तर माहिती घेतल्यानंतर त्यांच्या स्टोअर कडून असं लिखी आलंय, त्यांच्या अधिकाऱ्यांच्याकडून असं लिखी आलंय की आमच्या स्टोअरला काही जमा नाही, गेट पास नाही, काहीच नाही जमा. याचा अर्थ मटेरियल जमा झालेलं नाही. मग मटेरियल विकलं कोणी आणि खाल्लं कोणी? अधिकाऱ्यांनी खाल्लं का कॉन्ट्रॅक्टरनं खाल्लं? मग ह्याच्यामध्ये अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरचे लागेबंदी आहेत, म्हणून तर कारवाई होत नाही. म्हणून मला उपोषणाला बसायची वेळ आली. आणि कार्यकारी अभियंता चुकीच्या पद्धतीने
तिचं पत्र देणे, चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करणे हेच चालू आहे. 1000 पोलच्या वरती पोल आहे. त्याचं असणारं सर्व फॅब्रिकेशन मटेरियल 100 ॲग्युमेटेशन केलेले 63चा 100 ट्रान्सफॉर्मर 63 काढला तर इथे जमा करायला पाहिजे स्टोरला, तो सुद्धा नाहीये. असे ट्रान्सफॉर्मर सुद्धा गायब आहेत. ह्याला जबाबदार कोण? कारवाई होत नाही, काय होत नाही, कोण कारवाई करणार आहे याच्यावरती? या उपोषणाच्या अनुषंगानं मला असं सांगायचं आहे की सदरची आंदोलनाची नोटीस ही अधीक्षक अभियंता सातारा मंडल यांना होती. त्या अनुषंगाने अधीक्षक अभियंता यांनी या कार्यालयाला 21 जानेवारी 26 रोजी विभागीय स्तरावरती समिती स्थापन करून त्याचा चौकशी करून त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करण्याबाबत पत्र दिलेले होते. त्या पत्रास अनुसरून दिनांक 30 जानेवारी 26 रोजी या कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेंद्र बारसिंग यांच्या अध्यक्षतेखाली आपण 4 सदस्यीय समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीने दिनांक 2 मार्च रोजी एक टिप्पणी ठेवली. त्यामध्ये असं म्हटलं की चौकशीचा आवाका पाहता त्याला पुरेसा कालावधी देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपण श्री भिशे यांना त्याच दिवशी पत्र दिलं की चौकशीसाठी पुरेसा वेळ उपलब्ध होईपर्यंत आपण आपले उपोषण स्थगित करून महावितरण कंपनीस सहकार्य करावे. त्या पत्राची त्यांनी दखल न घेता हे आंदोलन चालू केलं आहे. तरी आम्ही समितीला त्यांचं कामकाज लवकरात लवकर पूर्ण करून अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे. अहवाल आल्यानंतर त्याच्यातील ज्या काही गोष्टी सापडतील, ज्या काही बाबी उघड होतील त्यावरती पुढील कारवाई संबंधितावरती करण्यात येईल. मागील समिती जी होती त्या समितीने काही तुमच्याकडे अहवाल दिलेत का? मागील समिती जी होती ती अधीक्षक अभियंता मंडल कार्यालय सातारा यांनी स्थापन केलेली होती आणि त्या समितीचा अहवाल अधीक्षक अभियंत्यांना बहुतेक प्राप्त झालेला नाही. या समिती त्यांनी स्थापन केल्यामुळं त्या समितीचा अहवाल तिकडे गेला असण्याची शक्यता आहे किंवा त्या समितीतल्या याच कार्यालयातील 2 सदस्यांची एकाच महिन्यात बदली झाल्यामुळे कदाचित त्या ठिकाणी त्या समितीचं कामकाज झालेलं नसावं. तुमच्यावरती कोणाची दर्पण आहे का? नाही, या प्रकरणामध्ये याच्यामध्ये कोणाचाही दबाव नाही. समितीचं कामकाज योग्य दिशेनं चालू आहे.